सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये 3 पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत। सांगलीत 52.56% मतदान झालेलं आहे, तर सांगलीमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार यांच्यामुळे ही रंगतदार लढत अजूनच वाढलेली आहे। सांगलीमध्ये 3 पाटील लोकसभेच्या रिंगणात। निर्णय हा जनता घेते आणि जनतेला माहित आहे की काँग्रेस पक्षाचा विचार आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा ही जर कोण प्रभावीपणे मांडू शकते तर ते मी आहे। आणि त्यामुळे मला प्रत्येक मतदार, प्रत्येक ह्या महाविकास आघाडीच्या विचाराचा मतदार हा मलाच मतदान करणार आहे। त्यामुळे थोडी सुद्धा आमच्यात मतविभागणी होईल असं वाटत नाही। या उलट जे शिवसेना मागच्या भाजपवर लढत होती आतापर्यंत, त्यामुळे त्यांच्या मतातच विभाजन होणार आहे आणि म्हणून माझा विजय जास्त सुकर झालेला आहे। आज सांगली लोकसभा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला आपल्या तिसरा टप्पा मतदानाचा पार पडतोय। जास्तीत जास्त मतदार बंधू भगिनींनी मतदान करून मतदानाचा अधिकार आपला हक्क बजावा एवढीच मी सर्वांना विनंती करेन। महाविकास आघाडी म्हणून आमचा महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे। येणाऱ्या 4 तारखेला सगळ्यांना दिसून येईल। आज महाविकास आघाडी म्हणून सर्व जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते एकत्र आहोत आम्ही आणि हा विजय आमचा निश्चित आहे।